मित्रांनो नमस्कार। आज आपण जे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। महात्मा फुले यांचा कार्यकाळ 1827 ते 1890 असा आहे। आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे ते प्रणेते आहेत। म्हणून ज्योतिबा फुले यांना एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून ज्योतिबांचा लौकिक आहे। बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले होत। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 या साली झाला। पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। ज्योतिबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले। आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे त्यांचे आडनाव फुले म्हणून ओळखले जाऊ लागले। महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते। महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती। महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे कार्य। इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ त्यांनी रोवली। पुणे येथील भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती। इसवी सन 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली। इसवी सन 1852 मध्ये कुणासाठी तर दलितांसाठी शिक्षण त्यांनी देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली। महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली। त्यातूनच त्यांनी इसवी सन 1864 मध्ये पुण्यात एक विधवा पुनर्विवाह घडून आणला। विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना समाज क्रांतीस प्रेरणा दिली। विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाज क्रांतीस प्रेरणा दिली। त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। सावित्रीबाई फुले यांनी स्वतः राहणाऱ्या मुलांची देखभाल केली। अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे असे ते मानत। अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही अशी त्यांचे ठाम मत किंवा विश्वास होता। त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। त्यांचे सामाजिक कार्य बघू। अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली। त्याचप्रमाणे स्त्रीजात ही युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती। त्यातूनच स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती। त्यातूनच स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी महात्मा फुले यांनी सक्रिय असे योगदान दिले। विधवा पुनर्विवाह चळवळीला पाठिंबा दिला। केशवपन, बालहत्या, बालविवाह व अस्पृश्यता निवारण या विषयावर समाज प्रबोधन त्यांनी केले। विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी 1863 मध्ये
इसवी सन 1863 बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा, जी काशीबाई आहे, काशीबाई नावाची विधवा आहे, तिचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. धर्मभेदमूलक विद्वेष, जाती भेदमूलक उच्च नीच भाव, श्रीदास्य, हिंदू धर्म संस्थेतील मूर्तिपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाज स्थापना केली. सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी त्यांनी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केली. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला. गुलामगिरी, सत्तार इत्यादी निबंध लिहिले. सामाजिक परिस्थितीची मुळे खोलवर रुजली असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचा महात्मा फुले यांना ठाम विश्वास होता. हिंदू धर्मामध्ये जी सामाजिक परिस्थितीची मुळं खोलवर रुजली होती, हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय सामाजिक परिस्थितीवर आपल्याला मात करता येणार नाही याचा ठाम विश्वास महात्मा ज्योतिराव फुले यांना होता. ज्योतिरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून ब्रिटिशांकडून 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्राम बाग वाड्यातील भव्य समारंभ त्यांना शालजोड अर्पण करण्यात आले. मित्रांनो, महात्मा फुले यांना ब्रिटिशांकडून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग येथील कार्यक्रमात शालजोड अर्पण करण्यात आली. महात्मा फुले समाज सुधारणा होण्यासाठी जातीभेदावर तीव्र प्रहार करणारे, स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव याचे महत्त्व समजावून देऊन त्याचे स्वत्व जागविणारे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राचे नव्हे तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते. शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य, शेतकऱ्यांचे अज्ञान, मागासलेपणा, दारिद्र्य यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता. शेतकरी व बहुजन समाज यांच्या परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य दुःख दूर करण्याची क्षमता केवळ शिक्षणातच आहे असे त्यांनी हेरले होते. शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाभावी या समाजाची स्थिती पुढील प्रमाणे शब्दबद्ध केली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका अविद्येने केला. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेचे वर्णन डोळ्यांसमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यातूनच पुढे शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यांच्यासारखे अनेक उपाय त्यांनी सुचवले.
मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी, व्हिक्टोरिया जी राणी आहे व्हिक्टोरिया, तिच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे त्या व्हिक्टोरिया राणीसमोर मांडले. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन जे 1882 मध्ये आले होते, शिक्षणासाठी नेमले होते, त्यासमोर त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांचा मृत्यू इसवी सन 8 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा पत्नी सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालविला.